नमस्कार, मी आहे दीपिका. माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर मी आज खूप छान असा मुद्दा घेऊन आलेली आहे, जो एक सध्या सामाजिक चर्चेचा विषय बनलेला आहे. मी ह्या मुद्द्यावर प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं आणि म्हणजे प्रत्येकाची त्या मुद्द्याकडे बघण्याची विचारसरणीही वेगळी असू शकते. प्रत्येकाचे मतं वेगळे असू शकतात. कारण हा शेवटी ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आधीच मी हे क्लिअर करते. तर आजचा मुद्दा आहे, की भव्य-दिव्य लग्न आणि लोकांचा खोटा मोठेपणा. तर पहिल्यांदा मी सर्वांना सॉरी म्हणेल, कारण इथे सर्वांच्या म्हणजे सर्वांच्या नाही म्हणता येणार, पण खूप साऱ्या लोकांच्या भावना दुखावतील. कारण मी दीपिका आहे आणि मी जेव्हा व्हिडिओ घेऊन येते, तर तेव्हा मी रिॲलिटीवर बोलते. तर मी जे बोलेन ते सत्य बोलेन. तर आजचा आपला मुद्दा असा आहे, की भव्य-दिव्य लग्न आणि लोकांचा खोटा मोठेपणा. तर ऐका. तर मुद्दा असा आहे, तर त्यामध्ये तुम्ही समजून जा, की काय-काय येतं तुमच्या डोक्यामध्ये इमेज तयार झाली असेल, पण लोकं ते मान्य करणार नाही, की आपण काय वागत आहोत किंवा समाजात कसे वागत आहोत किंवा वावरत आहोत आणि त्यापासून आपण लोकांना काय संदेश देत आहोत. तर मी या मुद्द्यावर हेच म्हणेल, की जे माझ्यासारखे मुलं-मुली आहेत, ठीक आहे मी बाकी लोकांचं समजू शकते, पण जे माझ्यासारखे मुलं-मुली आहेत, तर ते नक्की बदल घडवू शकतात, जर त्यांना समज असेल तर. तर म्हणजे खूप सारे आहे. मला बोलणारे पण असतील, की आली मोठी अक्कल शिकवायला, पण नाही. म्हणजे जे मी अनुभवते किंवा जे बघते तेच मी बोलेल. तर ऐका, भव्य-दिव्य लग्न. तर सुरुवात करते, की जेव्हा आपण लग्न करतोय किंवा लोकं लग्न लावत आहेत मुलांचे, मुलींचे, तर सुरुवात अरेंज मॅरेज असेल किंवा लव्ह मॅरेजेस असेल, खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर लोकांचं काय असतं, की बघता अरेंज मॅरेजमध्ये तर मुलीला, मुलाला तर असं बघतात, की जसं काय एखादी वस्तू विकायला काढली आहे. फक्त लोकं त्यांच्या सोयीनुसार बघतात. पण प्रत्यक्षात त्या मुलाला किंवा त्या मुलीला काय हवंय, नकोय किंवा काय बोलायचंय, त्यांच्या आवडी हे बघत नाही. इथे लोकांचं वेगळंच चालू असतं, की हां, त्याच्याकडे प्रॉपर्टी आहे, पैसा आहे वगैरे, वगैरे. अरे बाळांनो, मुलांनो, मुलींनो, लोकांनो, तुम्ही एका मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमवतायत. त्या मुलाला किंवा त्या मुलीला पण समजायला पाहिजे, की आपण आता एवढ्या-एवढ्या वर्षाचे आहोत किंवा छोटे नाही आहोत. आपलं लग्न करायचं आहे, तर आपल्यासाठी काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे, हे गोष्टी त्यांना स्वतःला समजायला पाहिजे. मोठे लोकं येतायत, आपला लिलाव करून निघून जात आहेत. ना ते लोकं एकमेकांना ओळखत आहेत. मी माझ्या घरात राहून माझ्या लोकांचे स्वभाव किंवा ते लोकं ओळखू शकले नाही आयुष्यभर आणि तुम्ही त्या एका मुलाला, त्या एका मुलीला तुम्ही फक्त एका तुझं नाव काय? तुझं गाव काय? तुझा मामा कोण? याच्यावरच तुम्ही ठरवताय, की बाबा आम्हाला मुलगी पसंत आहे, आम्हाला मुलगा पसंत आहे. फक्त तुम्ही दिखाव्यावर करतायत का हे सगळं? की फक्त त्या मुलाची प्रॉपर्टी, त्या मुलीचं सौंदर्य पाहून ह्या गोष्टी करत आहात? तुम्ही टाईम घ्या, बघा आणि मग निर्णय घ्या. शेवटी त्या मुलाचा आणि मुलीच्या पूर्ण आयुष्याचा हा प्रश्न असतो. पण हे कुणीही बोलून दाखवत नाहीत. नंतर खूप साऱ्या गोष्टी असतात, खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. हे कुणी बोलत नाहीत. आणि जे लोक आहेत, जे फॅमिली मेंबर्स आहेत किंवा जे लोक जातात, ते फक्त त्यांचा उपरी दिखावा किंवा मोठेपणाच शो करत असतात. तर तो काही कामाला येणार नाहीये, कुणाच्याच कामाला येणार नाही. थोडे दिवसासाठी तो मोठेपणा आपल्याला आवडतो, पण नंतर रिअल स्ट्रगल जो असतो त्या मुलाला, त्या मुलीला करावा लागतो. मग तो खूप साऱ्या गोष्टीत आहे, फायनान्शियल आहे, फिजिकल आहे, खूप साऱ्या गोष्टी येतात. पण हे कुणी उघड-उघड बोलत नाहीत. म्हणून मी म्हणते, की वेळ घ्या, व्यवस्थित विचार करा आणि मग ह्या गोष्टी करा. आणि लोकांचं अजून एक आहे, कुणी लव्ह मॅरेजेस केले, तर तिथे पण लोकं मापं काढतात. अरे, ते करत आहेत, तुम्हाला सांगून करत आहेत किंवा जे काय आहे, ते लोकं त्यांना जाणून असतील किंवा म्हणजे जाणत असतील म्हणूनच ते लोकं ते पाऊल उचलतात, घरी सांगण्याची हिंमत करतात. का करतात? त्यांच्यात ती समज आहे म्हणूनच ते करत आहेत. पण नाही. तुम्ही म्हणता की लव्ह मॅरेजेस टिकत नाहीत. ठीक आहे, टिकत नसतील, पण ते तुम्ही जी घाण करतात, तुम्ही जे त्यांना घालून-पाडून बोलणं, त्यांचे मापं काढणं, तेव्हाच हे प्रॉब्लेम सुरू होतात. तिथेच कुठेतरी ते नातं फिसकटतात. कारण तुमचा मोठेपणा तुम्हाला नडतो, की कारण तुम्हाला देवाण-घेवाण, हुंडा ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या वाटतात. कुणाच्या जीवापेक्षा किंवा या गोष्टी मी म्हणेन. कारण मी रिअल बोलतीये. कारण मला कुणाची भीती नाहीये. मी जाणून आहे. मी पण एक मुलगी आहे, समज आहे, म्हणूनच मी त्या गोष्टी बोलते. कारण मला इथे कुणाचं बंधन नाहीये. कारण मी बघती आहे, की कोण मुलं आहे, मुली आहेत, तर त्यांनी हे जाणून घ्यायला पाहिजे, लोकांनी समजून घ्यायला पाहिजे, की सध्याची परिस्थिती काय चालू आहे. आणि लोकं म्हणतात, की आमच्या मुलांना मुली भेटत नाही, मुलींच्या डिमांड्स वाढल्या. मी हे तर खूप सर्रास ऐकते. पण माझं तुम्हाला एक सांगणं आहे, जेव्हा मी स्कूलमध्ये असेल, तर आम्हाला एक संदेश होता किंवा रॅली काढली गेली होती, की श्रीभ्रूण हत्यावर तेव्हा बंदी आली होती आणि त्याबद्दल रॅली काढली गेली होती. तेव्हा मी 2री, 3री, 4थीला काहीतरी असेल, मला आठवतंय. त्यावेळेत ह्या गोष्टी सर्रास मोठ्या प्रमाणात झाल्या. त्यावेळेसचा जो मुलींचा दर होता तो कमी झाला. तेव्हा तुम्हाला फक्त मुलांची अपेक्षा होती. मुलांना तुम्ही जन्म दिला किंवा त्या आधीचे लोक जे होते ते. मग कशी समप्रमाणात तुम्हाला कसं काय भेटेल मला हे सांगा ना? तुम्ही आता बघ म्हणतात ना तुम्ही तुमचे जे मुलं आहेत, तुमचा जो वंशाचे जे दिवे आहेत. तर मला असं म्हणायचंय तुम्ही
तिथे तेव्हा तुम्हाला नाही दिसलं का की बाबा की मुलगी नको नको म्हणतात, तेव्हा ती बंदी आणली डॉक्टर्सवर, जे इलिगल ज्या गोष्टी व्हायच्या तिथे बंदी आणली, का आणली गेली? का तुम्हाला मुली नको होत्या तेव्हा? तुम्हाला तेव्हा विचार नाही आला? आता ह्या गोष्टींची जेव्हा कमतरता भासते तेव्हा तुम्हाला मुलींची गरज पडते का? का तर तुमचा वंशाचा दिवा परत जन्माला घालायचा आहे तुम्हाला त्यासाठी? कुठेतरी आपण काहीतरी चुका केल्या आहेत, काहीतरी दरी निर्माण केली आहे समाजामध्ये, तिथून तुम्ही विचार करा ना. मुलींच्या आत्ता डिमांड्स वाढल्यात, बरोबर? आणि ह्याच्या आधी काय करत होते तुम्ही? मुलींना घरात दाबून ठेवणे, तुम्ही जसं म्हणताल तसं वागवणे, त्यांच्यावर अत्याचार करणे, आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा, म्हणून तेव्हा मुली चांगल्या होत्या. आणि आत्ता फक्त मुली म्हणाल्या, की आम्हाला असा मुलगा पाहिजे, तसा मुलगा पाहिजे. तेव्हा तुम्ही तुमचे डोळे उघडलेत, तेव्हा तुमच्या नजरेत मुली खुपायला लागल्यात, बरोबर? तेव्हा तर तुम्ही मुलीचं नाक असं, तोंड तसं, खूप साऱ्या गोष्टी बघत होत्या मला असं वाटतं. तर मग तेव्हा कुठे गेला तुमचा मोठेपणा? तेव्हा कुठे गेले तुमचे वंशाचे दिवे? कुठं गेलेत? आता फक्त मुली बाहेर काय पडल्या किंवा 4 गोष्टी काय करायला लागल्या, एक्सप्लोर करायला लागल्या, तर तुमच्या नजरेत खुपायला लागलं. मुलींच्या डिमांड्स वाढल्या. त्या ॲटलीस्ट जगत आहेत. त्यांना जगायला भेटत आहेत नशीब. तरीही तुमच्या नजरेत ते खुपतंय आणि वरून म्हणणार, की त्यांच्या डिमांड्स वाढल्या वगैरे, वगैरे. अरे, वाढल्या म्हणजे का तुम्हाला ते पचत नाहीये का पुरुष लोकांना? हं? ठीक आहे, एक्सेप्ट करते मी, की मुली पण चुकतात, मुलं पण चुकतात. पण एवढं मॅनिप्युलेशन? अरे बापरे! म्हणजे किती तो मोठेपणा करायचा, हां? किती? वरून आमच्याकडे एवढं हे, आमच्याकडे तेवढं ते. आणि काय देता रे तुम्ही? मोठे-मोठे लग्न करतात मुलींचे, हां? देतात मस्त घरामध्ये वेल ट्रेन्ड नोकरानी बनून तुम्ही तिचं लग्न करून पाठवताय दुसऱ्याच्या घरी. कशासाठी? वरून मी तर खूप ऐकते, माझ्यावरूनच सांगते मी, की मला असं अशी वागणूक देता, की तू आमच्या घरची पाहुणी आहेत. वाह! जन्मच पाहुणी म्हणून दिलाय. कशासाठी? हे घर पण माझं नाही आणि दुसऱ्याच्या इथे मी नोकरानी म्हणून जाते. का लग्न करून? का जाऊ मी? काय गरज पडली? हं? मी असं बोलले तर खूप लोकांना राग येईल. अरे, अवघड आहे तुमचं. लग्न एवढे मोठे-मोठे करायचे असतात. असे बसतात जसा त्या मुलाचा, मुलीचा लिलाव चालू आहे. हुंडे असे घेतात, की बास विक्रीच चालू आहे कोणत्या-कोणत्या गोष्टीची आणि म्हणे, की आमची मुलाला ती मुलगी आवडली, तो मुलगा आवडला आणि तिला ना ढिमकाना. नाही, नाही, नाही. अरे रिॲलिटी करा. काय तुम्ही करता काय? तुम्ही त्या मुलाचा, मुलीचा लिलाव करतायत. फक्त तुम्ही एक्सेप्ट करत नाही हो, एक्सेप्ट करत नाही. तेच सांगेन मी आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत. लग्न करायचं म्हटलं की मोठेपणा आलाच. भव्य-दिव्य प्री वेडिंग्स आलेत. मेकअप आला लाखोंचा, कपडे आलेत. हे तुम्ही नाही थांबवू शकत. करणारच तुम्ही. लाखोंचा त्या मेकअपवर आपण खर्च करतो आणि जो रिअल फेस आहे ना तो, जेव्हा तो मेकअप धुतो ना, तेव्हा तो जो आहे तो आपल्यासमोर येतोच. पण नाही, तिथे पण आपल्याला मोठेपणा करायचा असतो किंवा ह्या गोष्टी करायच्या असतात. अरे बाबांनो, पोरींनो, मुलांनो, काय असेल, आपला बाप, आपली आई एक-एक रुपया कमावते, आपण कमावतोय. आपल्यावर कशी वेळ आलेली आहे, आपण कसा पैसा कमावतोय किंवा कसा पैसा आपल्याकडे येतोय ह्याचा विचार जरा करा. आणि तो आपण एका दिवसात पाण्यासारखा वाहून टाकतो आणि नंतर मग आपण निघून जातो आणि मागे हे लोकं मग त्याच्यावर टेन्शन घेत बसतात आणि मग काही विचारूच नका. मग कोणत्या-कोणत्या प्रकारचे त्यांना आजार जडतात आणि मग ते निस्तारण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा मुबलक पैसा नसतो. कारण नसतो ना, उधळलेला असतो, तर मग कुठे असणार? ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. परत म्हणजे आता मी हे जे बोलते ना, तर तुम्ही मला लोकं म्हणणार, की आम्हाला अक्कल शिकवते वगैरे, वगैरे. मी अक्कल नाही शिकवते. मला समज आहे. मला अक्कल आहे, की काय करायचं आहे किंवा काय नाही करायचं आहे. कारण मला कुणाचं बंधन नाहीये. मला जे वाटतं ते मी करते. जे मी बोलते ते पण मी करूनच राहते. कारण मला मोठेपणा करायला बिलकुल आवडत नाही. जे आहे रिअल आहे आणि मी रिॲलिटीवरच बोलेन. कारण तुम्ही जो पैसा पाण्यासारखा वेस्ट करतायत ना, त्यामध्ये ना खूप सारे कष्ट असतात. तो एक-एक रुपया कसा कमवायला कसे दिवस काढावे लागतात किंवा कसे दिवस बघावे लागतात ना, हे ज्याचं त्याला चांगलंच माहिती आहे. पण तरीही लोकं स्वतःची जिरवूनच घ्यायची असते, तेव्हा अशा गोष्टी करत असतात. कारण मी जवळून बघितलेलं आहे. अरे, तुम्ही तो पैसा तुमच्या चांगल्या गोष्टींसाठी ठेवा, जग एक्सप्लोर करा. खूप साऱ्या गोष्टी आहे, आजारपण आहे. त्या गोष्टींना तर तुम्ही पैसा वापरा, पण नाही. तुम्ही ह्या गोष्टी अशाच करणार आहात. काय बोलणार? आणि लोकांचा मोठेपणा तर बाप रे बाप! एवढा असतो लग्न लावताना, करताना, की मी पण जाते लग्नाला असं नाही. पण कसं आहे लोकांचं, की लोकं येतात, नावं ठेवतात, मापं काढतात आणि घाण करूनच जातात. कारण त्यांचं कामच ते आहे. ह्याला फेटा नाही बांधला, तर तो त्या कोपऱ्यात रुसून बसणार. ती बाई, ती मावशी, ती आत्या, तो मामा त्यांना साडी आहेर नाही केला, तर ते त्या दुसऱ्या कोपऱ्यात रुसून बसणार आणि तिथेच निगेटिव्हिटी तयार करणार आणि ते वर्षभर ओढताण करत बसणार. ह्याच्या पोरीचं पहिलंच लग्न होतं आणि ह्याने तर आम्हाला काही केलंच नाही, फलाना आणि ढिमकाना. यही ज़िंदगी है इन लोगों की. मतलब इससे बाहर कुछ नहीं. हं, तो आप समजिए. मतलब कितना भी करो हम, तो कुछ नहीं है. मतलब तुम्ही जेवढं करताल ना, तर लोकं आपलं मापं काढणारच आहे, घाण करणारच आहे. त्याच्यामुळे टेन्शन नाही लेने का. जे आहे सोबर करा.
तुमच्याकडे जो खूप पैसा आहे त्याला चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करा. ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना, की लग्न करायचंय त्या नवरा-नवरीने जा छोटंसं कुठेतरी निसर्गामध्ये तुम्ही छोटंसं डेकोरेशन जे की नैसर्गिक पद्धतीने करता येईल, तिथे तुम्ही तुमचं छान असं छोटंसं करू शकतात. खूप साऱ्या पद्धती आहे. पारंपरिक पद्धती आहे त्या गोष्टींचा तुम्ही वापर करा. त्या गोष्टींमधून तुम्ही करा. पण नाही आपल्याला मोठे-मोठे डीजे लावायचे आहे, तमाशातील गाणी लावायचे आहे आणि लग्न आपलं साजरं करायचं आहे. कारण एकदाच होतं ना लग्न. हां, मग डिव्होर्स पण एकदा होतो. तेव्हा नाही लावत का तुम्ही डीजे? तेव्हा पण लावायचा डीजे. बेस्ट. मग मला हेच म्हणायचं आहे लोकांनो, तुम्ही बघा थोडी समाजात जागरूकता माझ्याकडून मी करतीये, वाटलं तर होईल. मी माझ्यापासून सुरुवात केली तर अजून मला बघून 4 लोकं करतील. कारण मी फक्त आता करतीये, कारण माझ्याकडे जे माध्यम आहे त्यामधून मी सांगण्याचा, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतीये. तर मला हेच म्हणायचं आहे, की सर्वच लोक टाटा, अंबानी, बिर्ला नसतात. आपल्यासारखे मिडल क्लास लोकं आपणच आहोत. कितीही काही केलं तर गावाच्या बाहेर काही आपला मोठेपणा जाणार नाहीये आणि ते गावातले लोकं जे असतात त्यांनाही काही 4 दिवसाची समज नसते. त्यांना फक्त उपरी दिसतं बाबा हे असं आणि ते तसं. काही कामाचं नसतं हे. थोड्या दिवसासाठी तो मोठेपणा काही नाही. तुम्ही एकदा गेले ना वर, तर कोणी तुम्हाला विचारत नाही. म्हणून तुमची जिंदगी तुम्ही ना सॉर्टेड जगा, सिंपल जगा, स्वतःवर खर्च करा, एक्सप्लोर करा जग. खूप काही आहे बघण्यासारखं. तिथे जा, बघा. खूप छान वाटेल तुम्हाला. ह्या क्षुल्लक चैनीच्या वस्तू किंवा गोष्टींमध्ये खर्च करून काहीही नाही. मी अजूनही सांगते, इन्व्हेस्ट करा. चांगल्या गोष्टी घ्या, बघा. कारण खूप आहे, ह्या गोष्टींमधून काहीच होणार नाहीये. कारण 4 दिवसाचा मोठेपणा, ही 4 दिवसाची संपत्ती, 4 मोठा देखावा किंवा हे ना आपल्या कामाला नाही येणार आहे. खरंच नाही येणार आहे. कारण मी माझ्यावरून सांगते, की मला कुणाचं काही घेणं-देणंच नाहीये. कारण मला कुणालाही काहीही करण्यात किंवा माझी वाह-वाह करून घेण्यात बिलकुल काडीमात्राचा इंटरेस्ट नाहीये. कुणी मला चांगलं म्हणेल, वाईट म्हणेल, आय डोंट केअर. कारण बाबा मी आता झाले आता 40-50 वर्ष जगेल. मध्ये काही आजार झाले, गेले अचानक, तर काय? हं. म्हणून तर सॉर्टेड जगा आणि हेच सांगेन, की मोठेपणा कमी करा, समाजात जागरूकता निर्माण करा. हे जे भव्य-दिव्य आपण जे लग्न करत आहोत, त्यावर कमीत कमी किंवा अ, पर्यायी काय करता येईल ह्याचा विचार नक्की करा आणि तुम्ही ह्या गोष्टी स्वतःपासून सुरुवात केल्यात तरच पुढे जाऊन तुम्ही कुणाला तरी म्हणजे समाजात जागरूकता आणू शकतात आणि ह्याच्यामुळे पुढच्या पिढीला पण त्रास होणार नाही ह्याची पण कुठेतरी आपण आपल्यामध्ये एक भावना राहील की बाबा आपण पुढच्या पिढीसाठी काहीतरी देऊ शकलो. जर तुम्ही आत्ता असा हा पैसा उधळला ना, तर पुढच्या पिढीसाठी तुमच्या मुलाबाळांसाठीच ते अवघड आहे. त्यांना शेवटी टोकरी घेऊनच बसावं लागेल. कारण तुम्ही बघत आहात जर आपली आधीची पिढी अशी करते, तर आपण कसे आहोत आणि आपले तर वांदेच आहे. मार्केट तर बाबा, बाबा विचारूच नका काय कशाची श्युरिटी नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला हेच सांगेल की नीट राहा, जागरूकता करा आणि समाजात आपलं चांगलं प्रकारे योगदान द्या. हेच म्हणेल. धन्यवाद.